नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले. स्वतःबद्दल थोडं ब्रीफ इंट्रोडक्शन देतो. सुरेशचंद्र भोसलेंचा मी मुलगा, जे नेहमी इथे 40 वर्ष तुमच्या बारमध्ये आले येत होते. सध्या ते प्रॅक्टिस करत नसल्यामुळं गेल्या 4-5 वर्षात काही फार तुमचा मे बी संबंध आला नसेल. माझी प्रॅक्टिस मी सुरू केली ती बॉम्बेवरनं. ॲडव्होकेट सतीश माने शिंदे जे सिनियर ॲडव्होकेट आहेत, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांच्या चेंबरला. सुरुवातीपासूनच क्रिमिनल प्रॅक्टिस ही चालू केली मी बॉम्बे नंतर. मग काही काळानंतर 5 वर्ष फक्त बॉम्बेमध्ये काढल्यानंतर पुणे आणि बॉम्बे असे दोन्ही ठिकाणी मी प्रॅक्टिस अजूनही करत आहे. मुळात जेव्हा प्रॅक्टिस चालू केली क्रिमिनल लॉयर म्हणून, आणि वडिलांचा तर वारसा होताच, तर तेव्हापासून एक आवड होती ती इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये प्रॅक्टिस करायची. आणि तेव्हा मला वेड्यात लोक काढायची की क्रिमिनल लॉयर बनायला चाललायस आणि मर्डर ट्रायल चालवायची नाही, हा असला कसला क्रिमिनल लॉयर आहे. त्यामुळे त्या काळात जो सगळा सिनारिओ होता क्रिमिनल लॉ, क्रिमिनल प्रॅक्टिस आणि वकिली करण्याचा, आणि जो आत्ता आहे, ज्याला उठसूट प्रत्येकाला लिंक्डइनवर लिहायचं असतं की मी इकॉनॉमिक ऑफेन्सेस मधला स्पेशलिस्ट आहे, कारण आता करायचं काय कळत नाही बरेच लोकांना, परंतु म्हणायचं सगळं असतं. सो सांगायचा हेतू असा आहे की जरी बॉडीली ऑफेन्सेसची संदर्भ काही नसला तरीही क्रिमिनल प्रॅक्टिस करता येऊ शकते आणि ती चांगली करता येऊ शकते. आणि त्यात जर फोकस दिला तर डिमांड इतका प्रचंड आहे की जितका आपण त्यात कष्ट ओततो त्याच्याहून अनेक पटीनं त्याचा आउटकम देखील मिळू शकतो. कारण एक म्हणजे मी बारचाच भाग म्हणून एक एक्सपिरियन्स माझा सांगतो की मी आता 3 पिढ्या आमच्या या क्षेत्रात आहेत. लहानपणीपासून मी आपल्या क्षेत्रात काय घडतं काय नाही ते बघत आलेलो आहे, आणि अनायसे 3 पिढ्या क्रिमिनल लॉ मध्येच आहे. पण तुम्ही जेव्हा बॉडीली ऑफेन्सेसची प्रॅक्टिस करता किंवा त्याच्यावर जास्त फोकस ठेवता, तुम्ही एका व्यक्तीसाठी काम करत असता. जेव्हा तुमचा कल जास्त व्हाईट कॉलर क्राईम्स किंवा इकॉनॉमिक ऑफेन्सेस कडे असतो, तुम्ही त्या अख्ख्या ऑर्गनायझेशन, त्या अख्ख्या कंपनीसाठी काम करत असता. त्यामुळे साहजिक आहे एका खिशापेक्षा एका कंपनीचा खिसा हा मोठा असतो आणि आपल्याला वकिलीच्या दृष्टिकोनातनं तो जास्त फायदेशीर ठरतो. हे माझं एक पर्सनल एक्सपिरियन्स आणि मत तुम्हाला सांगतो. कारण किती काही मोठं संकट आलं तरी एकटा व्यक्ती किती त्याचे खिसे मोकळे करणार आहे फी म्हणून. पण जेव्हा तुम्ही एका ऑर्गनायझेशनला जो धंदा चालवत असते, त्याच्या मागे एक मोठी यंत्रणा असते, त्यातनं काहीतरी उत्पन्न येत असतं, त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही लढता किंवा मदत करतात, तेव्हा जे तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात ॲज अ प्रोफेशनल, त्याच्यात नक्की खूप मोठा फरक पडतो. सो हा जो माझा प्रवास होता तो सुरुवातीला झाला जास्त कारण बॉम्बेमध्ये बऱ्यापैकी इकॉनॉमिक ऑफेन्सेस त्या काळात देखील होते. आणि सुरुवातीच्याच काळात मला आदर्श घोटाळा म्हणा, 2G स्कॅम म्हणा, या सगळ्या जे 15-20 वर्षापूर्वी घडलेल्या ह्या केसेस आहेत त्याच्यात काम करायला मिळालं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आहेत तर हे सगळे क्रिमिनल लॉयरच, परंतु कुठल्याही मर्डरच्या आरोपीशी, किडनॅपिंगच्या आरोपीशी तर काही बोलत नाहीत, आणि प्रॅक्टिस तर दणकट चालू आहे. सो तो जो एक्सपोजर तेव्हा तिकडे मिळाला होता, त्यातनं माझी आवड निर्माण झाली. आणि म्हणून आज सुद्धा जेव्हा तुमच्या समोर बोलायचं होतं तर कुठला विषय निवडावा, तर मला वाटलं हाच एक साजेसा विषय असेल. सो जेव्हा आपण इकॉनॉमिक ऑफेन्सेस बद्दल बोलतो, महाराष्ट्रात प्रॅक्टिस करताना इसेन्शियली 3 प्रकारचे मूळ त्यात प्रकार येतात. एक तर आपल्या आत्ताच्या BNS खाली जे काही इकॉनॉमिक ऑफेन्सेस म्हणून मोडतील ते. दुसरा म्हणजे आपण जसं आत्ता उल्लेख केला इंट्रोडक्शन मध्ये, तसं MPIDचा महाराष्ट्र स्पेसिफिक कायदा आहे, ज्याच्या खाली इकडे किती प्रॉसिक्युशन होतं मला फार कल्पना नाही, पण इथे मी अपियर झालो MPID मॅटर्स मध्ये काही वेळा. पण पुण्यात बऱ्यापैकी प्रॉसिक्युशन फाईल होतात MPID खाली. आणि तिसरा प्रकार म्हणजे PMLA, जो तुम्ही आजकाल गेले 5-10 वर्षात तर आपण सगळेच वापरतोय आणि ऐकतोय. ED इकडे आली, CBI तिकडे आली, आणि PMLA कायद्याखाली कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं प्रॉसिक्युशन सुरू झालं आणि इन्व्हेस्टिगेशन चालू झालं. सो ब्रॉडली ह्या 3 टॉपिक्स वरती मी आज तुमच्याशी बोलीन. आणि नक्कीच म्हणजे मी वेळ अर्धाच माझ्यासाठी ठेवीन आणि उरलेला वेळ अर्धा आपण जर संवाद साधायचा असेल तरी आपण नक्कीच साधू शकतो. सो
आधीच्या काळात जर तुम्ही बघितलं 2023च्या आधी जेव्हा BNS आला नव्हता आणि IPC मध्ये आपण काम करायचो तेव्हा, म्हणजे मी काय फार मोठा त्या BNS कायद्याचा काही फॅन नाहीये. जर तुम्ही जे स्टुडंट असतील किंवा काही LLM वगैरे करणारे असतील तर तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये ते प्लेगरिझम सॉफ्टवेअर असेल, ते IPC आणि BNS टाकलं तर 95% तरी हिट येईल. काही वेगळं काही केलेलं नाही, वर खालीच केले सगळं. परंतु 2-4 सेक्शन्स बदलले ज्याच्यात ऑर्गनाइज्ड क्राईम आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस ह्या दोन्हीचा नव्याने उल्लेख झालाय, जो आधी नव्हता. आधी जर बघितलं तर मोकोका खाली फक्त ऑर्गनाइज्ड क्राईम महाराष्ट्रामध्ये डिफाईन्ड होतं कायद्याच्या भाषेत, आणि IPC मध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा उल्लेख कुठेही नव्हता किंवा कुठे जागा नव्हती. परंतु तो बदल आलेला आहे 2023 मध्ये. BNS खाली सेक्शन 111 मध्ये तुम्ही जर बघितलं ऑर्गनाइज्ड क्राईम हे डिफाईन्ड आहे, आणि ऑर्गनाइज्ड क्राईम मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो इकॉनॉमिक ऑफेन्सेस साठी केलेलं एखाद्या ऑर्गनायझेशननी कंटिन्युअस क्राईम, याला ऑर्गनाइज्ड क्राईम म्हटलं गेलेलं आहे. सो ऑर्गनाइज्ड म्हणजे परत मी जे सुरुवात केली त्याच्यावरच परत येतोय की आता कायद्याच्या दृष्टीतनं सुद्धा आधी ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणजे काय होतं, टाडा काढून जो मोका कायदा आणला होता आपल्या स्टेटमध्ये, तर त्याच्यात बॉडीली ऑफेन्सेस रिलेटेड गुन्ह्यांसाठी तो म्हणून वापरलेला कायदा असायचा. त्याला आपण ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट असं म्हणायचो. आधी टाडाच्या खाली जे आरोपी असायचे त्यांना म्हणायचो, नंतर जे मकोका खाली असायचे त्यांना म्हणायचो. परंतु BNS खाली आता ऑर्गनाइज्ड क्राईमच्या डेफिनेशन मध्ये जेव्हा इकॉनॉमिक ऑफेन्सेसचा उल्लेख होतो, याचा अर्थ असाच की आता ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट देखील हे फक्त व्हाईट कॉलर गुन्हेच करतायत. कुणाला उठून आजच्या घडीला FIRचं सुद्धा जरी तुम्ही स्वरूप पाहिलं फायलिंगचं, तर असं होत नसतं की 10 पैकी आधी 8 FIR असायच्या त्या बॉडीली ऑफेन्सेसच्या असायच्या. आता 8 पैकी 2 किंवा 3 फार तर असतील बॉडीली ऑफेन्सेसच्या, बाकी चीटिंग किंवा इकॉनॉमिक ऑफेन्स व्हाईट कॉलर क्राईम्स संदर्भातच असतात किंवा स्पेशल ऍक्ट्स बद्दल असतात. सो हे जे इकॉनॉमिक ऑफेन्सचा जो डेफिनेशन त्यांनी दिलेला आहे, सो सेक्शन 111 मध्ये त्यांनी काय म्हटलंय की कुठल्याही प्रकारे जर तुम्ही एखाद्या बँकला किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनला ऑर्गनाइज्ड मॅनर मध्ये जर इलिगल लॉस फॉर द ऑर्गनायझेशन ऑर द बँक ऑर इलिगल गेन ऑफ युअर सेल्फ साठी जर तुम्ही एखादं कृत्य करत असाल तर ते इकॉनॉमिक ऑफेन्स खाली मोडेल. एक दुसरा भाग म्हणजे ह्याच्या खाली आता हवाला ट्रान्झॅक्शन देखील त्यांनी आणलेले आहेत इकॉनॉमिक ऑफेन्सेस खाली. तिसरं त्यांनी कुठल्याही प्रकारचं चिटफंड, कुठल्याही प्रकारची पॉन्झी स्कीम की तुम्ही अमुक पैसे माझ्याकडे गुंतवतो आम्ही तमुक रिटर्न तुम्हाला देतो, अशा प्रकारच्या प्रत्येक स्कीम देखील आता ऑफिशियली BNSच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेसच्या डेफिनेशन खाली आणलेल्या आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं काउंटर फिटिंग ऑफ एनी डॉक्युमेंट, मग ते बँक नोट असेल, कुठल्याही प्रकारचं व्हॅल्युएबल सिक्युरिटी असेल, खरेदी विक्रीचा व्यवहार असेल, सो ऑन अँड सो फोर्थ, विल असेल, जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं काउंटर फिटिंग करत असाल ते देखील आता ऑफिशियली ऍज पर द डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्स BNS खाली त्याला जागा दिलेली आहे आणि त्याच्या खाली गुन्हा दाखल होऊ शकतो. 111 व्यतिरिक्त 316, 318 तर आहेतच ज्याच्या खाली आपण कुठल्याही प्रकारचा चिटिंगचा ऑफेन्स जर घडला तर तो दाखल करतो. आता ह्यातली त्रुटी फक्त एकच राहते जेव्हा आपण प्रोफेशनली बघतो तेव्हा 316 कुठल्याही प्रकारचा चिटिंगचा ऑफेन्स जरी घडला त्याच्यात अनफॉर्च्युनेटली शिक्षा त्यांनी 7 वर्षापर्यंत ठेवली होती. त्यामुळे तो 10,000 कोटीचा स्कॅम असो आणि कितीही कॉम्प्लिकेटेड पद्धतीने केले असो, तो जायचा मॅजिस्ट्रेट समोर. ज्यांना काय फारशी सवय नाही MCA कसं चालतं, कंपन्यांचं फंक्शनिंग कसं चालतं, ही इलिगॅलिटी आहे का ही इरेग्युलॅरिटी आहे, हे कळण्या पलीकडे तो प्रकरण गेलेला असायचा. आणि त्यामुळे त्या आधीच्या डेफिनेशन प्रमाणे जेव्हा चीटिंग फक्त एक सेक्शन होता आणि त्याच्यातला शिक्षेचं प्रमाण जे होतं ते फक्त 7 वर्षापर्यंत मॅक्सिमम होतं, तेव्हा आपल्याला प्रॅक्टिस करायला देखील अवघड व्हायचं की भलेही ते कॉम्प्लिकेटेड काहीतरी प्रकरण तुमच्या समोर आलं असेल पण ते समोर समजायचं कसं. कारण ज्या फोरम समोर ते जाणार होतं त्या फोरमला सवय रोजची नाहीये कंपन्यांची हँडल करण्याची किंवा कुठल्याही प्रकारच्या ऑडिट ट्रेल्स
सांभाळायची, समजून घ्यायची, किंवा त्यातल्या काय चुका त्रुटी असतील ते कळण्याची. ते आता नवीन BNS मध्ये पनिशमेंट वाढवली असल्यामुळे now there are multiple ways in which you can make sure that the offense also can go towards sessions court if you attract right sections. त्यामुळे तुम्ही जर कंप्लेनंट साठी वकील असाल आणि एखादी इकॉनॉमिक ऑफेन्स तुम्ही डील करत असाल तर यू कॅन मेक शुअर दॅट द सेक्शन्स आर अट्रॅक्टेड इन अ वे दॅट इट डझंट गो टू द मॅजिस्ट्रेट नाव. आधी ते आपल्याला काय ऑप्शन नव्हता, आधी काही झालं तरी सगळ्याला 420, 500 रुपये चोरले तरी 420, 5,000 कोटीचा घोटाळा असला तरी 420 जाणार मॅजिस्ट्रेट समोर आणि निकाल काय त्याचा लागणार नाही. तसं आता राहिलं नाहीये. सो हा भाग झाला BNSचा. दुसरा महत्वाचा भाग जेव्हा आपण इकॉनॉमिक ऑफेन्सेस बद्दल बोलतो महाराष्ट्रामध्ये, तो MPID ऍक्ट जो 1999 मध्ये आला, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट. सो हा मुळात का आणला गेला होता, तर त्या काळात बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारे डिपॉझिट्स घेणे, म्हणजे ज्याला आपण चिटफंड म्हणतो, किंवा गावाकडे म्हणा नाही तर शहरात म्हणा, अगदी बॉम्बे दिल्लीला सुद्धा हे प्रकार खूप सहजासहजी घडायचे की लोकांकडनं डिपॉझिट घ्या, इंटरेस्टची त्यांना कबुली द्या आणि नंतर पैसे तर कुणाला इंटरेस्टही मिळायचं नाही आणि मूळ पैसा जो गुंतवलाय तेवढा पण परत मिळायचा नाही. सो तो एक काळ होता. आणि त्याचबरोबर स्पेशली महाराष्ट्रामध्ये बिल्डरकडनं अनरेग्युलेटेड कॅशचे पैसे किंवा इकडून तिकडून फिरवलेले पैसे घेण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड हाय होतं, जे सरासर रित्या ते डिपॉझिट म्हणून दाखवायचे की आमच्याकडे डिपॉझिट म्हणून गुंतवलेत आणि आम्ही इंटरेस्टचा परतावा जो काय असेल तो करून आम्ही त्यांना परत करणार आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कंट्रोल राहत नव्हता या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सवर. म्हणून यात आणि बऱ्याचशा लोकांचा जे असे अनेक लोक, मी स्वतः केसेसही लढवल्या ज्याच्यात लोकांनी स्वतःचे PPFचे फंड, रिटायरमेंट फंड सगळे तोडून बिल्डरकडे डिपॉझिट म्हणून जमा केलेले आहेत आणि ज्याच्यात मग नंतर त्यांना परत हेच काय करणार, फार फार तर चिटिंगची केस करणार काय ना. सो ह्या सगळ्याला काहीतरी एक सोल्युशन काढण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये MPID ऍक्ट आणला गेला 1999 साली. सो मुळात MPID ऍक्ट हा म्हणतो काय तर फ्रॉड्युलंट डिपॉझिट्स और फ्रॉड्युलंट नॉन रिटर्न ऑफ मनी टेकन बाय अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कॅन बी डिफाइंड अंडर और कॅन बी ब्रॉट अंडर द एम्बिट ऑफ MPID. याचा अर्थ काय की फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला ज्याला पैसे घ्यायला परवानगी आहे परंतु त्यांनी फ्रॉड्युलंट पद्धतीने ते परत नाही केले, म्हणजे त्याचा गैरवापर केला तर एक, आणि फ्रॉड्युलंट डिपॉझिट्स जर कोणी घेतले, म्हणजे आता तुम्ही पुण्यात बघितलं असेल ते DSK नावाचे फेमस बिल्डर आहेत, त्यांना MPIDचं प्रॉसिक्युशन फेस करायला लागलं होतं अनेक काळासाठी. सो त्यावेळेस त्यांच्यावर ॲलिगेशन काय होतं, उदाहरणार्थ की तुम्ही जे डिपॉझिट सगळ्या तुमच्या होम बायर्स कडनं घेतले किंवा सरासर पुण्याच्या लोकांकडनं घेतले ते तुम्ही कुठल्याही प्रकारची फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नसताना एक, आणि दुसरं कुठल्याही प्रकारचं इंटेंट परत करण्याचं नसताना घेतले, म्हणून त्याला फ्रॉड्युलंट डिपॉझिट्स म्हणून डिक्लेअर केलं गेलं होतं. सो ह्या दोन पद्धतीच्या ट्रान्झॅक्शनसाठी MPID ऍक्ट हा लावता येतो. त्यामुळे आजच्या घडीला जर एखादा व्यक्ती तुमच्याकडनं पैसे घेत असेल किंवा तुम्ही पैसे कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये लावत असाल जेणेकरून ते तुम्हाला परत आले नसतील, तर नुसतं चिटिंगचं सेक्शन न इन्व्होक करता यू कॅन ऑलवेज गो अंडर MPID अँड मेक शुअर दॅट द FIR इज अंडर MPID. पण आता हे करण्याचा फायदा काय आणि फरक काय? सगळ्यात मोठा फरक हा की एक तर शिक्षेमध्ये तर आहेतच तरतुदी वेगळ्या, पण त्याहून मोठा फरक म्हणजे दोन प्रकारे असा आहे की MPIDचं स्पेशल कोर्ट आहे विच इज अ सेशन्स कोर्ट. So you will get audience before a more seasoned judge essentially, one. Secondly, ते स्पेशल कोर्ट असल्यामुळे त्या कोर्टाला सवय असते ह्या प्रकारचे मॅटर हँडल करायची आणि कुठल्या पद्धतीने त्याचा निर्णय लावायचा आहे ते त्याची जाण असते. आणि मुळात MPID मध्ये एक सगळ्यात चांगली तरतूद अशी आहे की इफ यू हॅव अ cognizable case made out in MPID wherein an FIR is filed and charge sheet is filed, there is a remedy to the court that they can attach all the properties of the accused. They can make sure that those properties are sold off by way of auction and the proceeds can be returned to all the victims. So
मुळात जी सिव्हिल प्रोसिजर असू शकते एखाद वेळेस ती MPID कायद्याने क्रिमिनल कोर्टाला देखील दिलेली आहे. त्यामुळे वन्स द कोर्ट टेक्स कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स अंडर MPID, जे आपण युजली क्रिमिनल लॉयर म्हणून आपल्याला काही सोल्युशन देता येत नाही क्लायंटला, की त्यांचे पैसे तर बुडलेले असतात, फ्रॉड तर झालेला असतो, पण पुढे काय ते रिकव्हर कसे करायचे, जे नुसते BNS खाली किंवा IPC खाली केस चालवून मिळत नाहीत पैसे परत. त्यामुळे MPID खाली जर प्रॉसिक्युशन तुम्ही इनिशिएट केलं तर MPID हॅज द प्रोव्हिजन इन विच इट मेक शुअर one that your property gets seized, the property of the accused will get seized, and two, the court has the power in the act itself to sell it off by way of auction. आणि जे काही प्रोसिड्स असतील, जितके विक्टिम्स असतील त्यांना इक्वली डिवाइड करण्याची पॉवर त्याच सेशन्स कोर्टाला, त्याच स्पेशल कोर्टाला दिली असल्यामुळे ॲज अ लॉयर यू कॅन गिव्ह बेटर आउटपुट टू युअर क्लायंट. त्यात प्रॅक्टिकल दृष्ट्या काय होतं मी बघतोय, ते MPID कोर्ट असो नाही तर हायकोर्ट असो, जर MPID खाली बेलचं हिअरिंग होत असेल तर युजली द कोर्ट इज गोइंग टू आस्क फॉर अ हेवी फायनान्शियल सिक्युरिटी टू बी गिव्हन बिफोर यू आर लेट आउट ऑन बेल. याचाच अर्थ असा होतो की जरी ती केस पुढे जाऊन फार काही काळात, जवळच्या काळात चालली नाही किंवा त्याचं काही कन्व्हिक्शन मध्ये जरी स्वरूप झालं नाही, तरी सम पार्ट ऑफ द मनी दॅट यू आर क्लेमिंग टू हॅव बीन डिफ्रॉडेड or that you have been paid to the accused by way of deposit, ते कोर्टाकडे तरी परत आलेलं असतं बेल मिळतानाच. त्यामुळे हा एक दुसरा प्रॅक्टिकल लेवलला फायदा होतो, ज्याच्यात कुठल्या तरी प्रकारचं क्वांटम जे आपण म्हणतोय की आपण डिपॉझिट म्हणून दिलंय ते कमीत कमी कोर्टाच्या खिशात तरी येतं. भलेही नंतर कोर्ट ती केस चालवायला वेळ लावेल आणि नंतर आपल्याला परत करेल, परंतु तो प्रॅक्टिकल लेवलला क्रिमिनल लॉ मध्ये रिकव्हरी ऑफ मनीचा कुठलाच ऍस्पेक्ट नव्हता. रॅदर सुप्रीम कोर्टने 100 केस लॉज मध्ये म्हटलंय दॅट क्रिमिनल कोर्ट्स आर नॉट कोर्ट्स ऑफ रिकव्हरी. परंतु MPIDचा जर वापर नीट केला तर आपल्याला रिकव्हरीचा देखील चांगला तो मार्ग ठरू शकतो. त्यामुळे MPID कायद्यावरती सुद्धा चांगला कंट्रोल असणं क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये नक्कीच फायदेशीर ठरतं. तसाच डिफेन्सच्या साईडनं त्याला एक लूपहोल देखील एक आहे जो बऱ्याचशा लोकांना लक्षात येत नाही. कारण त्याचं कारण सुद्धा एक असं आहे की 99चा जरी कायदा असला तरी पहिलं कन्व्हिक्शन MPID खाली 2023 मध्ये आलं, 24 वर्षानंतर. त्यामुळे कायदा होता, प्रॉसिक्युशन चालतात, परंतु पूर्ण ट्रायल आणि निकाल हे महाराष्ट्रात 24 वर्षानंतर झालं कायदा येण्यानंतर. त्यामुळे अजूनही त्यात फार कायद्याची जाण किंवा फार इव्हॉल्व्ह कुठल्या दिशेने झालेला नाहीये ज्युरिस्प्रुडन्स, कारण त्याच्यात केस लॉजच कमी आलेले आहेत. परंतु एक गोष्ट MPID मध्ये सुद्धा नीट लक्षात घेण्यासारखी असते, ती म्हणजे डिपॉझिटचं डेफिनिशन त्या कायद्यामध्ये दिलेलं आहे. आता हे डिपॉझिट साठी केलेला म्हणून हा कायदा आहे, बरोबर. मी सुरुवातीला सांगितलं फ्रॉड्युलंट डिपॉझिट वगैरे वगैरे, परंतु डिपॉझिट कुठल्या रकमेला म्हणता येईल याचं डेफिनेशन सुद्धा MPID ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. आणि त्याचा नीट अभ्यास केला तर त्यातले लूपहोल्स देखील त्या डेफिनेशन मध्येच मिळतात. उदाहरणार्थ आपण मागे जेव्हा हा काळ होता डिपॉझिट घ्यायचा, इंटरेस्टने परत करायचा वगैरे वगैरे, त्याच्या पुढे आपण गेलेलो आहोत. आता जास्त सॉफिस्टिकेटेड प्रकारे लोक धंदा करतात आणि हे धंदा करणाऱ्या लोकांच्याच अंगाशी येणारा हा कायदा आहे. तर त्या डिपॉझिटच्या डेफिनेशन मध्ये एक एक्सेप्शन देखील आहे जे म्हणतं की every money or deposit taken as against a valuable security as recognized by SEBI, like debentures, convertible debentures, shares or preferential shares, does not amount to that money does not come under the ambit of deposit. याचा अर्थ काय की जर तुमच्याकडे एखादा क्लायंट आलाय आणि तुम्ही डिफेन्स लॉयर आहात आणि प्रॉसिक्युशन MPIDचा असं आहे की तुमच्या क्लायंटनी ते पैसे घेतले आणि परत केले नाहीत, परंतु जर सल्ला असा असेल की ते जे पैसे घेतलेत त्याच्या अगेन्स्ट कन्व्हर्टेबल डिबेंचर्स तुम्ही इश्यू करा, शेअर होल्डिंग देऊ नका, पण डिबेंचर्स तर इश्यू करा तुम्ही तुमच्या ज्या त्या डिपॉझिटर्स आहेत त्यांच्याकडे. जर ते डिबेंचर्स अलॉट केले असतील आणि त्याचा वेळोवेळी फायलिंग MCA समोर आणि SEBI समोर केला असेल आणि शेकडो हजार कोटी जरी घेतले आणि परत नाही केले,
तरी एमपीआयडी कायद्याखाली तुम्हाला प्रॉसिक्युशन सक्सेसफुली होऊ शकत नाही. Because there is a loophole under the MPID Act as well. However, this knowledge should be with you for you to attract someone who for whom stakes are as high. त्यामुळे त्या डेफिनिशनचा जर खोलात अभ्यास केला आणि त्याच्या सराउंडिंग ज्युरिस्प्रुडन्सचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की ह्या अख्ख्या ऍक्टला देखील वाया मीडिया आहे, त्या डेफिनिशन मध्येच दिलेला वाया मीडिया आहे. त्यामुळे इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ यू आर लुकिंग ॲट दॅट ऍक्ट. परंतु दिस वे ऑर दॅट वे इट शुड बी व्हेरी क्लिअर दॅट इट इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ अ क्रिमिनल प्रॅक्टिसिंग लॉयर्स लाईफ. त्यामुळे याची जाण आणि याच्या वरती प्रभुत्व हे दोन्ही असलं तर आपल्याला प्रॅक्टिकल लेवलला फायद्याचं ठरतं. आणि तिसरा कायदा जो मी मगाशी ज्याचा उल्लेख केला तो म्हणजे PMLA. सो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा 2002 साली आणलेला कायदा आहे. 2005 मध्ये तो अंमलात आला. सेंट्रल ऍक्ट आहे आणि त्याचं बेसिक इंटेन्शन एक असं आहे दॅट प्रोसीड्स ऑफ क्राईम शुड नॉट बी युज्ड बाय एनीवन अँड सोर्सेस ऑफ इलिसिट इन्कम शुड नॉट बी हिडन बाय एनीवन. हे दोन त्यातले प्रमुख कारण आहेत. म्हणजे तुम्ही इलिगल प्रकारे कुठल्याही जर उत्पन्न साधत असाल ते एक, आणि कुठल्याही प्रकारच्या क्रिमिनल प्रोसिड्सचं जर तुम्ही एन्जॉयमेंट करत असाल तर ते बॅन करण्यासाठी, ते पिनलाइज करण्यासाठी म्हणूनचा हा कायदा आहे. आपण आधी बघितलं असेल तर आपण IPC खाली चोरीचा माल चोरीचा आहे हे माहीत असून देखील वापरताय किंवा घेतलाय एवढाच एक सेक्शन होता लावायला आधीचा. त्याच्या पलीकडे कुठलाही रिकोर्स नव्हता. त्यामुळे कॉम्प्लिकेटेड बिझनेस ट्रान्झॅक्शनला हात लावायचा तर प्रश्नच नव्हता त्याच्या खाली. त्यामुळे PMLA कायदा आणण्यात आला आणि भरपूर मोठ्या प्रमाणात जेव्हा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये व्यवहार होतात, बऱ्याचशा वेळेला ते पैसे कुठनं आलेत, कशासाठी आलेत, कुणी दिलेत, या ज्याला आपण मनी ट्रेल म्हणतो, त्याचा कुणालाही काही तर्क नसतो, कुठल्याही प्रकारचं त्यावरती ऑडिट नसतं. आणि तो पैसा कुठल्या पद्धतीने भारतात आलाय किंवा कुठल्या पद्धतीने त्या कंपनीत आलाय आणि मग तुमच्याकडे आलाय आणि तुम्ही तो कशासाठी म्हणून वापरताय याचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल आणि कुठल्याही प्रकारचं मेकॅनिझम नसल्यामुळे त्याला पिनलाइज करायचं PMLA हा कायदा आणण्यात आला. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. काही वर्षांपूर्वी मी एक केस PMLA खालचीच चालवत होतो. नवीन स्टार्टअप होता, प्रचंड जोरात चालायचा, 2-2.5 हजार कोटीचा वार्षिक धंदा करत होता. आणि एका दिवशी त्याच्यावरती PMA खाली कारवाई झाली, ईडीचे छापे पडले, सगळं झालं. प्रॉसिक्युशनच्या तपासात असं त्यांना निष्पन्न झालं की ते लोन सारखं ऍप होतं की स्मॉल तिकीट साईज लोन आजकाल जे वेगवेगळी लोक देतात, परमिशन सगळ्या घेतल्या होत्या त्यांनी SEBI RBI वगैरेच्या, परंतु तो कंपनी स्टार्टअप म्हणून चालवण्याच्या नावाखाली स्टार्टअप मध्ये फंडिंग रेज करायचं म्हणून जे आपण पेपरात तुम्ही वाचत असाल की अमुक कंपनीत इतके गुंतवले, अमुक कंपनीत इतके पैसे रेज झाले, त्या नावाखाली ते चायनाच्या एका कंपनीकडनं फंडिंग रेज झाले ह्या नावाखाली म्हणून पैसे त्या कंपनीत यायचे आणि तेच पुढे स्मॉल तिकीट साईज लोन डिस्बर्स करतोय म्हणून भारतात वेगवेगळ्या लोकांकडे पोचायचे. तो जेव्हा ऑडिट ट्रेल पूर्ण पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते पैसे जिथनं आलेत आणि जिथे पोचतायत याच्यातला क्रिमिनल इंटेंट हा फार वेगळ्या कारणाचा होता आणि फार वेगळ्या हेतूचा होता, जो इंडियात वेगवेगळ्या प्रकारच्या इलिगल ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी म्हणून तो चायनामधनं पैसा येत होता. सो सांगण्याचा हेतू असा की ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज घडतात ज्याला क्रिमिनल इंटेंट, क्रिमिनल अंडरटोन आणि इव्हेंच्युअली क्रिमिनल प्रॉसिक्युशनच लागतं, ते फक्त IPCने हँडल करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्या कारणासाठी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा आणण्यात आला. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट खाली वेगवेगळ्या, आता भारतात असं झालंय की आपण क्रिमिनल लॉची जर प्रॅक्टिस करत असू, इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये जर आपण प्रॅक्टिस करत असू तर फक्त पोलीस आणि मी म्हणजे मी क्रिमिनल लॉयर एवढाच तुमचं इंटरॅक्शन असून चालत नसतं, किंवा तुमचं जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य लिमिटेड तेवढ्यालाच आहे तर ते अगदीच चुकीचं आहे.
कारण इकॉनॉमिक ऑफेन्सेसमध्ये इतके स्पेशलाइज्ड एजन्सीज आहेत भारतामध्ये, जे तपास करतात, जे प्रॉसिक्यूट करतात, अटक करतात, सगळे पॉवर्स त्यांना असतात. सो ते सगळे आता PMLA कायद्यामुळे त्या सगळ्यांना भारतभर ज्युरिस्डिक्शन मिळाली आहे तपास करण्याची. ऑफकोर्स अलॉंग विथ PMLA दे कॅन ऑब्वियसली अट्रॅक्ट earlier IPC, now they can attract BNS as well or any other special act as well along with it. So हे कुठले प्रॉसिक्युशन एजन्सीज आहेत ज्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे, ज्याचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. सगळ्यात प्रथम म्हणजे MCA, आपलं जे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स जे आहे, आपल्यापैकी कोणाचीही LLP असेल, कुठल्याही प्रकारची कंपनी इनकॉर्पोरेट करत असाल, ती प्रायव्हेट असेल, पब्लिक असेल, तर कुठलीही कंपनी, कुठलीही LLP ह्याचं रजिस्ट्रेशन आपण कुठे करतो, तर MCA खाली रजिस्ट्रेशन करायला लागतं, बरोबर आहे. MCA खाली तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता SFIO नावाची बॉडी ही भारतामध्ये इन्स्टिट्यूट करण्यात आली आहे. एनी ऑर्गनायझेशन विच इज इनकॉर्पोरेटेड अंडर MCA अँड इज अंडर डायरेक्ट कंट्रोल ऑफ MCA कॅन बी इन्व्हेस्टिगेटेड बाय SFIO. What is SFIO? Special Fraud Investigating Office. ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्पेशल बॉडी नेमलेली आहे, जी भारतातल्या कुठल्याही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप LLP मध्ये कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा तपास करू शकतं, त्याला क्रिमिनली लायबल धरू तुम्हाला शकतं आणि तुम्हाला अटक देखील करून प्रॉसिक्युशन चालवू शकतं. सो ते जर तुम्हाला वकील म्हणून माहित नसेल तर तुम्ही त्याचा अभ्यास किती, तयारी किती करणार आणि अभ्यास किती करणार. सो मुळात जेव्हा आता मी नावं फार घेता येणार नाहीत आपल्याला प्रोफेशनल एथिक्समुळे, पण एक बॉम्बेमध्ये एक केस मी चालवत होतो. SFIOचं प्रॉसिक्युशन होतं, जे नंतर त्यांनी CBIला हँडओव्हर केलं. वेगवेगळ्या पद्धतीनं 92 प्रकारच्या शेल कंपनी उभ्या केल्या होत्या. ज्या कंपनीनं त्या शेल कंपनी उभ्या केल्या होत्या त्या कंपनीमध्ये 1 लाख करोडचे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट आले होते, ज्यातले 30,000 तर LICने केले होते. आणि त्या 92 कंपन्यांथ्रू वेगवेगळ्या प्रकारे ते पैसे फिरवून नंतर गेले बाहेरच होते, जिथे जायला वापर करायला पाहिजे होता तो केला नव्हता. पण हे लक्षात येणं कसं शक्य आहे, कारण जर त्या 92 कंपन्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये जर इनकॉर्पोरेटेड असतील किंवा काही बाहेर जरी असतील, तर लोकल पोलीस त्याचं काय करणार, कसं त्याला ज्युरिस्डिक्शन मिळणार अभ्यास, त्याचा तपास करायचा. त्यामुळे ह्याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी सेंट्रल बॉडीचीच गरज आहे, जी SFIO आहे. आणि असे जे ट्रान्झॅक्शन आहेत जे आपल्याला वाटतात की आपण AC रूम मध्ये बसून काय पैसे तर इकडून तिकडे दिले, त्यात थोडीच मी जेलमध्ये जाऊ शकतो, तर अशी सिच्युएशन आता राहिलेली नाही. There are now very specialized agencies with very specialized knowledge people who understand how to make sure what trail is to be caught and what is to be investigated. आणि मनी ट्रेलचा एक दुर्दैवाने भाग असा असतो की ती एकदा ट्रेल निर्माण झाली की ती काय पुसता येत नाही. ते काय आपल्या विटनेस होस्टाईल करतो तसं होस्टाईल करून काही काम होत नसतं. 10 वर्षापूर्वी जरी ते पैसे दिले असले तर ते दिलेल्याचं बँक ट्रान्झॅक्शन रेकॉर्डवर राहतं म्हणजे राहतच. त्यामुळे ह्याचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर जो आज तुमच्याकडे क्लायंट येतो त्याला तुम्ही अकॉर्डिंगली ऍडवाइज करू शकता की पुढे जाऊन त्याला कुठले कुठले पिटफॉल्स येणार. सो या स्पेशलाइज्ड एजन्सीज पैकी जशी SFIO एक आहे, आपण ED बद्दल तर नेहमी कोर्टात चर्चा करतो, पेपरात वाचतो. ED सुद्धा एक स्पेशलाइज्ड सेंट्रल एजन्सीज आहे, ज्याला आता पॉवर असे सुद्धा दिले गेलेले आहेत PMLA खालीच. इफ यू हॅव रेड, द सुप्रीम कोर्ट हॅज सेड दॅट अरेस्ट कॅन बी मेड विदाउट रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्स 1 and also without supplying the copy, जे आपण IPC किंवा BNS खाली आपला अधिकार होता. This being special circumstance and special law, the court has given the power to the central agencies to go ahead with the initiation of prosecution without these two first facets. Of course, later on you will have to give it, but that need not be the first in point of time need as was under the IPC or BNS. त्यामुळं यांचे अधिकार किती आणि त्यांना करता काय काय येतं हे आपल्याला क्रिमिनल लॉयर म्हणून माहित असणं प्रचंड गरजेचं आहे. स्पेशली जर आपली इच्छा अशी असेल की आपल्याला त्या स्पेशल कोर्टासमोर प्रॅक्टिस करायची असेल, जसं MPIDचं तर काम चालतंच तुमच्याकडे,
पण पीएमएलएचा कोर्ट इकडे नाही आहे, बॉम्बेलाच आहे आता तर महाराष्ट्राचं फक्त पीएमएलएचं कोर्ट. परंतु काम तिथे प्रचंड चालतं आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं ते 50 बेल मॅटर चालवण्यापेक्षा एक पीएमएलएचं मॅटर चालवलं तर फी जास्त तेवढीच मिळते. त्यामुळे कुठे कष्ट करायचे आणि कुठे डोकं लावायचं हे आपल्याला ठरवायचं. त्याच प्रकारे सीबीआय देखील आपण बघतो, सीबीआयला सुद्धा पॉवर आहे. आता बरेच लोकांचं असं असतं की सीबीआय म्हणजे काहीतरी कुठलं सेंट्रल बॉडी किंवा काहीतरी आली असं लोकांना फार वाटतं, किंवा काहीतरी वेगळ्याच जगातनं आलेत की काय. तर ते दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट नावाची ऍक्ट आहे जी दिल्ली मध्ये आणण्यात आली होती. दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट खाली सीबीआय म्हणून आणली गेली आहे. जस्ट बिकॉज इट्स अ दिल्ली ऍक्ट, it is called Central Bureau of Investigation. It doesn't mean that it is a central body. As a defense lawyer, you should know that as per the Supreme Court's directive, the CBI needs a prior permission of the state to enter any state and to investigate any offense. However, if you are unaware of that and just CBI comes and arrests your client and you let that arrest happen, and in the court you are only going to argue on merits of the matter, you are not being a good lawyer. You have to have that knowledge that the CBI has to come in the state with prior permission of the state. If that has not happened, the arrest itself is illegal. So हे नॉलेज आपल्याला पाहिजे. त्यामुळे ती बॉडी कुठली आहे, ती अस्तित्वात का आणली आहे आणि त्याला पॉवर काय दिली आहे, ह्या देखील आपल्याला माहीत करून घेणं प्रचंड गरजेचं आहे. पोलिसांच्या पलीकडे जाऊन ह्या सगळ्या एजन्सीजचा अभ्यास केला तर भरपूर प्रकारे प्रोसिजरल अनॉमलीज आपल्याला दिसायला मिळतात, भरपूर प्रकारच्या इररेग्युलॅरिटीज निदर्शनास येतात, ज्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या प्रॅक्टिसमध्ये वापर करता येतो, जेणेकरून आपल्याला आपल्या क्लायंट्सला रिलीफ देता येईल. त्यामुळे ते नाव मोठं आहे, मग तो काहीतरी फार मोठा पॉवर घेऊन आला असेल आणि आता आपण काय करायचं हे डोक्यात न ठेवता आपला ॲटिट्यूड नेहमी असाच पाहिजे की कोणीही जरी समोरचा असला तर आपल्याला ज्ञान पाहिजे, ज्या ज्ञानापोटी आपण इरिस्पेक्टिव्ह ऑफ द एजन्सी ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑर द ऑथॉरिटी बिफोर विच वी आर आर्ग्युइंग, वी शुड बी कॉन्फिडेंट इनफ दॅट वी कॅन मेक शुअर दॅट देर इज नो हार्म डन टू युअर क्लायंट. म्हणजे उदाहरण म्हणून मी एक तुम्हाला सांगतो परत पीएमएलएचंच. पुण्यातलीच घटना आहे, खूप चर्चेत आहे, पेपरात वगैरे तुम्ही वाचलेलीच असेल. त्या केसमध्ये ॲलिगेशन होतं ते साधारण 1700 करोडचं होतं. फॉर्च्युनेटली तो कायद्याचा अभ्यास आणि त्या केसलाचा अभ्यास नीट जर केला तर मी सुरुवातीला सांगितलं तसं पीएमएलए मध्ये एन्जॉईंग प्रोसीड्स ऑफ क्राईम इज द बेसिक ऑफेन्स विच यू हॅव टू कमिट, फॉर विच पीएमएलए कॅन बी अट्रॅक्टेड अगेन्स्ट यू. Now your basic interpretation has to be that enjoyment of proceeds of crime should mean that some amount of that proceed of crime should remain with me in some way, in cash or kind. Now if you are good enough with your accounting as well and creatively you can show on books that 1700 crores came and 1700 crores went, and there was not a single penny that was retained by me or enjoyed by me, how does that fall under the technical definition of enjoying proceeds of crime? And on that basis we have gotten cases quashed in the High Court as well and got secured bails. So as I said, it's not about how big is that task. आता ते पेपरात आलं, आता 1700 कोटी, आता जज घाबरणार, आता काय आपलं होणार नाही, पेक्षा त्या कायद्याच्या निकषात काय लिहिलंय आणि त्यातनं कुठला आपल्याला लूपहोल काढून आपल्या क्लायंटला मदत करता येईल त्याच्यावर लक्ष जर ठेवलं तर शेवटी आपणही माणूसच आहोत आणि बेंचवर बसलेला पण माणूसच आहे ना शेवटी. इट इव्हेंच्युअली बॉइल्स डाऊन अबाउट हाऊ स्ट्रॉंग यू आर मेंटली अँड हाऊ प्रिपेअर्ड आर यू वेन इट कम्स टू युअर केस अँड युअर लॉ. सो हा अभ्यास करणं आणि त्याच्या मागचं इंटेंट जाणून घेणं या स्पेशल ऍक्टचं, यातनं आपल्या प्रोफेशन मधल्या सगळ्या आपल्या बांधवांना आपल्याला फायदा भरपूर प्रमाणात होऊ शकतो. आणि ॲज आय सेड, म्हणजे मी कन्क्लूड करतो, आपण संभाषण करूया की दीज स्पेशल ऑफेन्सेस और दीज इकॉनॉमिक ऑफेन्सेस आर सच ज्याच्यात आपल्याला बाकी वेळा जे आपण आपला वेळ घालवतो ह्या प्रोफेशनमध्ये, भरपूरदा आपण कोर्टात येतो, वाट बघतो, वेळ वाया जातो, अनेकदा तयारी करून कोर्टात येतो, ऍडजमेंट मिळते, आपला वेळ वाया जातो. त्यामुळे आपला
एफर्ट टू रिवॉर्ड रेशो अनफॉर्च्युनेटली भरपूरदा कमी असतो आपल्या धंद्यात, कारण काही इफेक्टिव्ह घडतच नसतं. त्यामुळं एफर्ट टू रिवॉर्ड रेशो बरा करण्यासाठी इकॉनॉमिक ऑफेन्सेसची जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच त्यातनं आपल्याला तो डेफिसिट भरता येतो. त्यामुळं याचा अभ्यास करणं हा नेहमीच फायद्याचं ठरतं. सो हे म्हणून मी थांबवतो. आपण त्याच्यावर कुठलेही तुमचे प्रश्न असतील, काही चर्चा करायची असेल या तिन्ही ऍक्ट्स वरती, तर आपण नक्कीच करूया. सो बिटकॉइन्सचा जो ट्रान्झॅक्शन जे भारतात आता तर इलिगल त्यांनी डिक्लेअर केलंय, त्यामुळे आधीचे बऱ्यापैकी वॉलेट आले होते बिटकॉइन वॉलेट्स, ते आता ऑफिशियली तर काम करत नाहीत भारतामध्ये. ज्यांच्या ऍड्स तुम्ही भारतात बघत असाल त्यांनी रजिस्ट्रेशन दुबईमध्ये केलंय त्या कंपन्यांचं, आणि ते जे बिटकॉइन आहेत ते दुबईच्या वॉलेटमध्ये जातात, पैसे फक्त भारतीयांकडनं कलेक्ट करतात. सो त्याच्या मागचा कायद्याचा जो नेटवर्क म्हणेन मी, तो 3 प्रकारचा आहे. एक म्हणजे जर त्या बिटकॉइनचं ट्रान्झॅक्शन प्रोसिड्स ऑफ क्राईम म्हणणं आला असेल असं जर वाटलं इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला, कारण कुणीतरी पैसे देणं गरजेचं आहे ना त्या डिजिटल करन्सी विकत घेण्यासाठी, तर PMLA ऍक्ट देखील लागताना मी पाहिलाय. पुण्यामध्ये आमच्याकडे भरपूर प्रमाणात शेकडो कोटीचे बिटकॉइन्सची कामं MPID कोर्टासमोर चालू आहेत, आत्ताही पेंडिंग आहेत, काही माझ्याकडे देखील आहेत. त्याच्या खाली MPID देखील लावण्यात आलाय. सो त्याच्यात पोलिसांनी काय स्टँड घेतलाय, तर तुम्ही बिटकॉइन ही इलिगल ऍक्टिव्हिटी माहीत आहे हे माहीत असताना देखील बिटकॉइन तुम्हाला देऊ हे आमिष दाखवून लोकांकडनं पैसे घेतले. ते पैसे तुम्ही बिटकॉइनसाठी म्हणून नाहीच वापरलेले, ते तुम्ही डिपॉझिट म्हणून घेतले, असं त्याला एक ओढून ताणून स्वरूप देऊन बिटकॉइनचे ट्रान्झॅक्शन जितके होते त्या कंपनीकडे त्या सगळ्यांना तक्रारदार करून MPIDचं प्रॉसिक्युशन देखील चालू केले. आणि तिसरा म्हणजे बिटकॉइनचं अस्तित्व भारतात ठेवलं तर आपल्या करन्सीला धोका होईल. आणि फेमा जो आपल्याकडे कायदा आहे की फॉरेन एस्टॅब्लिशमेंट्स खाली कडनं जे पैसे येतात ते रेग्युलेटेड असले पाहिजेत. सो फॉरेन करन्सीचा इन्फ्लो रेग्युलेट होणार नाही म्हणून सुद्धा बिटकॉइन बॅन करण्याचा हा त्यांनी एक निर्णय घेतला होता. तेव्हा अरुण जेटली जेव्हा लॉ मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी ते ऑर्डिनन्स पास केलं होतं, जेव्हा ज्याच्या खाली आपल्याला भारतामध्ये ते इलिगल डिक्लेअर करण्यात आलं. आणि एकदा ते इलिगल म्हटलं की हे सगळे प्रोसिड्स ऑफ क्राईम म्हणून मागे लागले सगळे, PMLA खाली सुद्धा लागले आणि MPID खाली सुद्धा लागले. कुठल्या आहेत सर बरोबर? MPID ऍक्ट खाली प्रॉसिक्युशनच्या साईडने. सो प्रॉसिक्युशनच्या साईडनं MPID ऍक्ट खाली मुळात तुम्हाला 2 गोष्टी दाखवणं गरजेचं असतं. एक म्हणजे तुमच्याकडनं घेतलेले जे पैसे होते ते डिपॉझिटच्या स्वरूपात म्हणून घेतलेले, त्याचं कंप्लायन्स तुम्हाला करावं लागतं की दॅट वॉज टेकन अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ अ डिपॉझिट इन ल्यू ऑफ हँडसम रिटर्न. बरेचदा लोक काय करतात, चिटिंगच्या केसला MPIDचं स्वरूप द्यायचा प्रयत्न करतात, ज्याच्यात ट्रान्झॅक्शन धंद्याचं झालेलं असतं, कुठल्याही प्रकारचा डिपॉझिट नसतो दिलेला. त्यामुळे तुमची ऑडिट ट्रेल आणि ऑडिट रिपोर्ट्स वेर यू कॅन शो that the money that was taken as a deposit in lieu of returns is must before starting the prosecution. And secondly, practical level la, for you to make use of MPID effectively, you have to make compliance of the fact that that money was used for illegal gains and show that what assets were bought by as well. Otherwise, as a lawyer, even if you are successful in prosecuting someone under MPID and you are not in a position to show what were the proceeds that were bought by those deposits that were paid by you, what will be auctioned and how will you recover the money? बरेचदा मी बघतो लोकांना इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला त्याबद्दल मदतच करता येत नाही. या पैशाचं झालं काय, पुढं केलं काय, मला गंडवून फसवून पैसे नेले एवढंच म्हणून 420 बरोबर MPID पण लावून टाका एवढं कळलेलं असतं, कोणाकडनं तरी ऐकलेलं असतं म्हणून लावतात सुद्धा.
पण तो पैसा गेला कुठे, त्याचं झालं काय, आणि जर तेच नाही कळलं तर काय अटॅच करणार, आणि काही अटॅचमेंटच नाही झाली तर ती एमपीआयडी लावायची कशाला, मग 420 ची केस चालवायची. त्यामुळे द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स अंडर एमपीआयडी आर दीज टू, that you should be in a position to show that it was not a business transaction, it was a transaction of deposit in lieu of return, नुसतं deposit ही नाही. And secondly, what was the eventual usage of that deposit which can be traced back to this money and can be attached and can be auctioned and your money could be returned by the MPID code. हो, डीएसकेच्या प्रकरणात तसंच झालं होतं. अजून काही लिलाव कुठल्या प्रॉपर्टीचा झाला नाही, कोणाला काही पैसे अजून मिळालेले नाही. हो, तिकडे झालेले आहेत आणि त्यांनी सगळ्या प्रॉपर्टीज अटॅच पण केलेल्या आहेत. ऑनलाईन फ्रॉड जो होतो त्याच्या संदर्भात मनी फ्रीज होते. हो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पैसे हे होते, पोलीस पण ते ऑनलाईन ऑफिस तरी इकॉनॉमिक झालं. सो प्रश्न इकॉनॉमिक ऑफेन्सेस जे ऑनलाईन होतात याच्याबद्दलचा आहे. एकदमच इंटरेस्टिंग आहे. आपण गेले 2-4 वर्ष ऐकतोय की भारताला $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं चाललंय आपलं, त्याच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे. ऑनलाईन फायनान्शियल फ्रॉड्स ही इकॉनॉमी $7 ट्रिलियन आहे, भारताच्या इकॉनॉमीच्या दुप्पट. जागतिक ऑनलाईन ऑफेन्सेस मॉनिटरी इन नेचर जर बघितले तर ते $7 ट्रिलियन वार्षिक होतात. आता हे जेव्हा ऑफेन्सेस घडतात तेव्हा काही दृष्ट्या भारतात काही चेंजेस आलेले आहेत. आरबीआयनी प्रत्येक बँकेवरती आता जबाबदारी टाकली आहे की जर बँकेच्या चुकीमुळे जर कुठल्याही प्रकार, म्हणजे चुकीमुळे म्हणजे काय की बँक अकाउंट हॅक झालं, तुमच्या बँकेच्या खात्यातनं कोणी पैसे काढले, तर आता आरबीआयनी बँकेवरती जबाबदारी टाकली आहे की तुम्ही 72 तासामध्ये ते पैसे रिफंड करायचे. कारण चूक बँकेची, त्यांची डिजिटल सिक्युरिटी पुरेशी नव्हती. एखाद्या माणसाने तुमच्या खात्यामध्ये हॅक केलं आणि पैसे चोरले. परंतु जर हे हॅकिंगचं प्रकरण जर नसेल आणि तुम्हाला फसवून पैसे काढले असतील तर ते इतके क्रिएटिव्ह दृष्ट्या काढल्या जातात की काय सांगू. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो. मी एक पुण्यात अशी एक केस चालवली सायबर क्राईमची, म्हणजे अगदी इंटरेस्टिंग अशी अनेक चालवल्यात. सो ह्या पर्टिक्युलर केसमध्ये माझा क्लायंट 23 वर्ष एका इंडोनेशियाच्या कंपनी बरोबर धंदा करत होता. 23 वर्ष. तो आजही त्याचा धंदा चांगला चालवतो. ज्या इंडोनेशियन कंपनी बरोबर तो धंदा करायचा त्या कंपनी बरोबर त्याचे वार्षिक कोट्याधीश रुपयाचे व्यवहार असायचे. तो त्याच्या एक पार्कचा त्यांना ऑर्डर द्यायचा इंडोनेशियात. त्या पार्कच्या ऑर्डर पोटी जे पैसे असतील ते इनव्हॉइस रेज करायचे, हा पुण्यात बसून पैसे द्यायचा आणि ते इंडोनेशियातनं त्याचे माल सप्लाय करायचे त्याला, जो पुढे तो त्याच्या फॅक्टरीमध्ये वापरायचा. आता ह्या चोरट्यांनी काय इनोव्हेटिव्ह प्रकार, कशा प्रकारे तो त्याला फसवला. IP ऍड्रेस वापरला बांगलादेश मधला. बसले कुठे होते ते शेवटपर्यंत अजून तरी कळलेलं नाहीये. माझ्या क्लायंटचा जो ईमेल आयडी होता त्या ईमेल आयडी मध्ये फक्त एक डॉट ऍड केला, बाकी सगळं सेम ठेवलं. एक डॉट ऍड केला आणि जो इंडोनेशियाच्या कंपनीमधला माणूस होता त्याच्या ईमेल आयडी मध्ये सुद्धा एक डॉट ऍड केला. जेव्हा पुण्याचा व्यक्ती ईमेल करायचा इंडोनेशियाच्या व्यक्तीला आणि त्यांनी फक्त बँक हॅक करायच्या ऐवजी ईमेल आयडी हॅक केली. सो पुण्याच्या व्यक्तीने ईमेल पाठवली की मला 5 कोटीचा माल हवाय, तू तयार कर. तो ईमेल हा वाचायचा. त्या डॉटवाल्या ईमेल आयडी वरनं इंडोनेशियाच्या माणसाला परत कन्फर्मेशन द्यायचा की 5 कोटीचा माल रेडी ठेवा, बँक अकाउंट कळवा आणि तुमचे किती पैसे आहेत ते सांगा. इंडोनेशियाचा रिप्लाय जेव्हा यायचा की ABCD अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करा, ती मेल परत इंटरसेप्ट करायचा आणि त्या डॉटवाल्या ईमेल आयडी वरनं ABCDच्या ऐवजी XYZ अकाउंट नंबर पाठवून द्यायचा. इंडोनेशियाला काय वाटायचं, आपण 23 वर्ष धंदा करतोय, PO आली आहे, माल पाठवून देऊ, म्हणून ते माल पाठवायचे. पुण्याच्या माणसालाही संशयच नाही आला कधी, कारण माल त्याच्या दारी येत होता आणि तो त्याच्या खिशातनं पैसे देत होता. त्याला वाटत होतं की ते इंडोनेशियात जात आहेत, ते जातच नव्हते.
23 वर्ष धंदा करत असल्यामुळे ते इंडोनेशिया लोकांनी देखील काही बोलले नाही. 1.5 वर्षानंतर ते एक दिवशी पुण्याला आले की आम्ही तुम्हाला 1.5 वर्ष झाले पैसे मागतोय, तुम्ही आम्हाला पैसे देत नाही, असं आधी झालं नाही, आत्ता काय कारण आहे. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण 1.5 वर्ष जे कोट्यावधी रुपये देत होतो ते भरत्याच खात्यात जात होते, यांच्या खात्यात जातच नव्हते. सो अशा वेगवेगळ्या प्रकारे लोक गुन्हे करायला लागलेत आता, त्यामुळे काळजीपूर्वक काम करायला लागतं. पण आपल्याला वकील म्हणून कधी कधी त्यात काही करता पण येत नाही, कारण जसं ह्या केसमध्ये ते IP ॲड्रेस जे ट्रेस झाले ते बांगलादेशचे होते, मोस्ट प्रॉबेबली ती लोक सुद्धा भारताबाहेरचीच होती. त्यामुळे ज्युरिस्डिक्शनच नसल्यामुळे करणार काय. भारतीय पोलीस एका प्रमाणाबाहेर एका वैयक्तिक माणसाच्या FIR साठी किती लेवलचे परमिशन घेणार, किती वेळा परदेशात जाणार, कसा तपास करून कुणाला पकडून आणणार. त्यामुळे असे चॅलेंजेस आपल्याला प्रोफेशनल्स म्हणून तर आता दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतातच आहेत, पण क्रिएटिव्हिटी प्रचंड आहे ऑनलाईन फ्रॉडची सध्या. मी म्हटलं तसं जर बँकेतनं पैसे गेले असतील तर त्याच्यातच इन्स्टंट रिलीफ फक्त मिळू शकतो, कारण आता ते RBIनी मॅन्डेटच टाकलंय प्रत्येक नॅशनलाइज्ड आणि रजिस्टर्ड बँकवरती की तो त्यांची जबाबदारी. जर बँकेतनं पैसे गेले तर इट्स देअर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून तुम्ही बघत असाल जर नेहमीचे तुमचे ट्रान्झॅक्शन सोडून तुम्ही स्वतः जरी कुठे तुमचं पिन ऍड टाकलं किंवा खर्च केला तर तुम्हाला पहिले बँकेकडनं फोन येतो की तुम्हीच करताय ना, पास करू ना, कारण जबाबदारी आता बँकेची आहे. तिथे तुम्हाला काही करायचं नसतं. बँक ओम्बुड्समनकडे एक अर्ज द्यायचा की अमुक अमुक पैसे माझ्या परमिशन विना कोणीतरी गेलेले आणि डायरेक्ट बँकेच्या खात्यातनं गेले. त्यांना ऍज पर द प्रोसिजर विदिन 72 hours दे हॅव टू गिव्ह यू बॅक द मनी. बँके थ्रू नसेल तर FIR करणे, आणि ती इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे प्रचंड वीक आहे. बारामतीचं मला माहित नाही, पण बॉम्बे आणि पुणे या दोन्ही शहरामध्ये फक्त एकच सायबर पोलीसची युनिट आहे, एक. बारामतीलाही तुम्हाला पुण्यालाच यावं लागतं. मग पुण्याच्या ऑफिसमधली सध्याची परिस्थिती सांगतो, 2 ऑफिसर आणि 4 त्यांना स्टाफ, 6 लोकांची टीम. काय होणार नाही त्यातनं, प्रॅक्टिकली काही होत नाही. आणि कुणाचा काही कुठलाही प्रकारचा डिस्कशन, क्वेश्चन काही असेल तर घेऊया. पहिले पोलिसांना अर्ज करतो, त्यानंतर त्याप्रमाणे नाही, MPID खाली दोन्ही होऊ शकतं. आपला FIR डिरेक्टली पोलिसांना घ्यायची परवानगी आहेच आहे, आणि यू कॅन ऑल्सो गो इन फॉर अ प्रायव्हेट कंप्लेंट. सो 175 खाली आता तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट करू शकता. मगाशी आपण जेव्हा SFIO किंवा CBI ED बद्दल बोलत होतो, तसंच एक फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट सुद्धा झालंय भारतामध्ये, जे स्पेशली PMLA खाली काम करतं फक्त, आणि विच ऍक्ट्स डिरेक्टली विथ MCA ॲज वेल ॲज विथ द इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स कडनं सुद्धा जर एखाद्या ट्रान्झॅक्शन बद्दल माहिती मिळाली त्यांना की हे नेहमीच्या ट्रान्झॅक्शन व्यतिरिक्त दिसतंय, तर ते FIU जे आहे, फायनान्शियल इन्व्हेस्टिगेटिंग युनिट, ते सुद्धा तिथनं तपास चालू करतं, आणि इव्हेंच्युअली PMA खाली प्रॉसिक्युशन करायला देखील त्यांना परवानगी. त्यामुळं तपास आता कुठनं होईल, कुठल्या दिशेने होईल, याला मार्ग भरपूर आहे. आय थिंक संपलेले प्रश्न. सो मी कन्क्लूड करतो, आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद.